पालकांच्या आई वडिलांच्या खिशावर दरोडा टाकण्याचं काम शाळेचे संस्थाचालक करतायत। कुठे ठेवणार आहे तुम्ही एवढा पैसा? भाजीपाल्यांसारखी शाळांच्या फीस वाढवल्या जात आहेत। राज्य सरकारचं शाळांच्या फीसवर बंधन नाही। आज मुलांचे युनिफॉर्म आहेत दुप्पट तिप्पट जादा दराने। साधे मुलांचे ड्रेस खरेदी करायला लावतात। शाळेला वाटेल तेवढी पुस्तकांची किंमत, शाळेला वाटेल तेवढी वह्यांची किंमत, शाळेला वाटेल तेवढी त्यांच्या युनिफॉर्मची किंमत। पालकांनी जगायचं कसं? जास्तीत जास्त पालकांकडून फीस वसूल करायची, त्यांना सवलत द्यायची नाही। माझी राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना हात जोडून विनंती आहे, माझी राज्याच्या शिक्षण मंत्री महोदयांना हात जोडून विनंती आहे, माझी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्याच्या मंत्रिमंडळाला विनंती आहे, तुम्ही शाळांच्या फीसवर काहीतरी निर्बंध घाला। खाजगी शाळा आहेत म्हणून मनमानी कारभार चालणार नाही। आई वडिलांना वेळ मिळत नाही म्हणून मुलांना त्या स्कूल व्हॅनच्या जीवावर सोडावं लागतं। तो मात्र तसा वर्षभरातला जर अंदाज घेतला तर 7-8 महिनेच तो शाळेमध्ये सोडवतो, परंतु तो 12 महिन्याचे पैसे वसूल करतो। त्याची सुद्धा वेगळीच दादागिरी आहे। भाजीपाल्यांसारखी शाळांच्या फीस वाढवल्या जात आहेत। राज्य सरकारचं शाळांच्या फीसवर बंधन नाही। पालकांनी मुलं शाळेत घातलेली आहेत, त्यांची इच्छा असो किंवा नसो पोटाला चिमटा घेऊन त्यांनी शाळांच्या या वाढलेल्या फी भरायच्याच। अचानक प्रत्येक शाळेने 5-5, 7-7 हजार रुपये डायरेक्ट वाढवून टाकले। पालकांचा विचार केला नाही, लोकांचा विचार केला नाही। एका बाजूला शिक्षण त्याच शाळेमध्ये देणार आहेत, त्याच वर्गखोलीमध्ये देणार आहेत, त्याच पुस्तकामधून देणार आहेत, तरी सुद्धा 5 ते 7 हजार रुपये 10 हजार रुपये फीस वाढ कशासाठी? पुणे शहरातली शाळा असू द्या, जिल्ह्यातली शाळा असू द्या किंवा महाराष्ट्रातली कुठलीही शाळा असू द्या, पालकांच्या आई वडिलांच्या खिशावर दरोडा टाकण्याचं काम शाळेचे संस्थाचालक करतायत। कुठे ठेवणार आहे तुम्ही एवढा पैसा? आज महागाईची काय अवस्था आहे? आज मुलांचे युनिफॉर्म आहेत दुप्पट तिप्पट जादा दराने। साधे मुलांचे ड्रेस खरेदी करायला लावतात। शाळेला वाटेल तेवढी पुस्तकांची किंमत, शाळेला वाटेल तेवढी वह्यांची किंमत, शाळेला वाटेल तेवढी त्यांच्या युनिफॉर्मची किंमत। पालकांनी जगायचं कसं? अहो, लोकांकडे पैसे आहेत, लोकांच्या घरी सरकारी नोकरदार असतील किंवा सगळं काही त्यांचं मस्त आहे, काही अडचण नाही, ते सहन करतील, परंतु अशी माणसं बोटावर मोजणे एवढी असतात। सरसगट सगळ्यांचा रेशो त्याच पद्धतीने धरला जातोय आणि सर्वसामान्य माणसाला त्यांच्या मुलांना शिक्षण मिळू नये यासाठी शिक्षणाचं बाजारीकरण केलं जातंय। भाजीपाला सुद्धा एवढा जास्त वाढत नाही, फक्त जसं घरगुती सिलेंडरच्या किमती फुगतायत, जसं किराणा मालाच्या किमती फुगतायत, त्याच्यापेक्षा 10 पट शिक्षणाच्या अर्थात या शाळेंच्या फीसच्या किमती वाढतायत। हे भयानक आहे। सगळ्यात महत्वाचं दुसरं अजून एक मोठं या शाळेंकडून षडयंत्र सुरू आहे की जास्तीत जास्त पालकांकडून फीस वसूल करायची, त्यांना सवलत द्यायची नाही। माझी राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना हात जोडून विनंती आहे, माझी राज्याच्या शिक्षण मंत्री महोदयांना हात जोडून विनंती आहे, माझी दोन्ही उपमुख्यमंत्री आणि राज्याच्या मंत्रिमंडळाला विनंती आहे, तुम्ही शाळांच्या फीसवर काहीतरी निर्बंध घाला। खाजगी शाळा आहेत म्हणून मनमानी कारभार चालणार नाही। आज एका बाजूला स्कूल व्हॅनवाले लुटतायत, महिन्याचा 700-800 रुपये 2-3 किलोमीटरच्याच रेंजमध्ये गाड्या चालवतात, तरी अत्यंत भंगार झालेल्या गाड्या त्याच्यामध्ये CNG वर चालवतात, त्याच्यामध्ये त्यांच्या गाड्यांची स्पीड भयानक असते, तरी सुद्धा आई वडिलांना वेळ मिळत नाही म्हणून मुलांना त्या स्कूल व्हॅनच्या जीवावर सोडावं लागतं। तो मात्र तसा वर्षभरातला जर अंदाज घेतला तर 7-8 महिनेच तो शाळेमध्ये सोडवतो, परंतु तो 12 महिन्याचे पैसे वसूल करतो। त्याची सुद्धा वेगळीच दादागिरी आहे।
या सगळ्यांवर आता काहीतरी आवाज उठवण्याची गरज आहे. ना मुलीचा पालक बोलायला तयार नाही, ना मुलाचा पालक बोलायला तयार नाही, ना आई वडील बोलायला तयार नाहीत. संस्था चालक मात्र पैसे घेऊन मस्तवाल होत आहेत. मित्रांनो, या प्रमुख मुद्द्यावर चर्चा करायचे. मी संतोष शिंदे. सर्वांना जय जाऊ, जय शिवराय, नमस्कार. मुलाच्या मुलीच्या आई वडिलांना माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही जागृत राहणं गरजेचं आहे. मला माहितीये काही जणांच्या हातावर पोट आहे, बायको घरी लेकरं सांभाळते, वडील म्हणणारा काबाड कष्ट करतोय. कदाचित काही ठिकाणी दोघंही काम करतात तरी संसाराचा गाडा चालवला जात नाही. यांच्या आयुष्यात 18-20 दारिद्र्य आलंय. मुलांच्या आयुष्यात तरी चांगले दिवस यावे म्हणून प्रत्येक आई वडील, तो कुठलाही असू द्या, शहरातला असो किंवा खेड्यातला असो, मुलांना चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न करतो. खास करून बरीच मुलं इंग्रजी शाळेकडे वळलेली आहेत. इंग्रजी शाळांच्या भरमसाठ फीस आज जगणं मरणं मुश्किल करतायत. बऱ्याच मुलांच्या शाळांच्या फीस पाहता पर्याय नाही, चांगलं शिक्षण द्यायचं ह्या हव्यासापोटी आई वडिलांनी फीस कडे पाहिलं नाही. सुरुवातीला पहिलीला कमी होती, आज मुलगा 5वी 6वीला आहे, 7वी 8वीला आहे. विचार करायला लागतो. जसं एखाद्या माणसाचं पोट वाढतंय, तो नुसता खातोय, पोट वाढतंय, कमी करायला त्याला वेगळीच कष्ट घ्यावी लागतात. तसं शाळेंचं झालंय, शाळांच्या त्या वाढणाऱ्या फीजचं झालंय. याच्यावर कुणाचेही बंधन नाहीत. आवाज उठवावा लागेल. आवाज उठवल्याशिवाय पर्याय नाही. झोपलेत का शिक्षण संचालक? ज्या पद्धतीनं एखादा पेशंट दवाखान्यामध्ये ऍडमिट केला जातो, एखाद्या हॉस्पिटलमध्ये 20 बेड असतात, एक डॉक्टर एका राऊंडला येतो. तुम्ही बघा गंमत कशी असते. तो डॉक्टर 4 वाजता जर राऊंडला आला तर 1 पासून 20 पर्यंत सगळ्या पेशंटला एकच डॉक्टर एकाच हातातल्या ग्लोव्हजवर, एकाच पेनातल्या शाईवर सगळ्यांचे रिपोर्ट पाहत जातो. परंतु ज्यावेळेस तुमच्याकडे डॉक्टरचं बिल येतं त्यावेळेस प्रत्येक पेशंटला स्वतंत्र व्हिजिट चार्जेस असतात. प्रत्येक पेशंटला त्यांनी जे काही वापरलेलं आहे त्या सगळ्याचे चार्जेस लावले जातात. जसं दवाखान्यात डॉक्टर लूट करतोय, कारण एकाच राऊंडला तो सगळ्यांना एकाच वेळेस सेवा देतोय, तरी पण त्याच्या बुद्धी कौशल्याचं ते त्या ठिकाणी तो मीटर पाडतोय. शाळेमध्ये काय, इमारत उभी आहे, शिक्षक कदाचित बदलतात, पगार कमी जास्त असल्यामुळं शिक्षक इकडून तिकडं या शाळेतून त्या शाळेत उड्या मारतात. सगळ्यांना माहितीये. काही शाळेमध्ये माझ्याकडे बऱ्याच तक्रारी येतात, शिक्षकांच्या पगार सुद्धा त्या ठिकाणी वेळेवर होत नाहीत. मग आम्हाला संभाजी ब्रिगेडच्या वतीनं पाठपुरावा करावा लागतो, संघर्ष करावा लागतो. हे केलाच पाहिजे. शेवटी त्या शिक्षकाला जर वेळेवर त्या ठिकाणी त्याचं मानधन मिळालं, पगार मिळाली, तर तो मुलांना सुद्धा चांगलं शिक्षण देऊ शकेल, घरात त्यांचं लक्ष लागेल. या सगळ्या गोंधळामध्ये जसं डॉक्टर दवाखान्यात त्या पेशंटला लुटतोय, तशीच परिस्थिती आता शाळेची आहे. आपण एप्रिल महिन्याच्या शेवटमध्ये आणि मे महिन्याच्या आता सुरुवातीला चर्चा करतोय. मित्रांनो, ह्या महिन्यामध्ये आता तुमच्या मोबाईलच्या व्हॉट्सअप ग्रुपवर, त्या शाळेच्या ग्रुपवर शाळेच्या युनिफॉर्मचा मेसेज आला असेल, शाळेचा फीचा मेसेज आला असेल, निकालाच्या वेळेसच तुम्हाला शाळेच्या फीचं ते लव्ह लेटर दिलं असेल. अगोदर 29,000 असेल तर आता 36-37 हजार रुपये झाले. जे काही त्या शाळेच्या प्रत्येकाच्या वेगळ्या ह्याच्यामुळे 7-8 हजार अचानक फीस वाढवणं, बरेच पालक धक्क्यात आहेत. मला माहितीये त्यांची तेवढी ऐपत सुद्धा नसेल, परंतु याच्यावर बोलण्याची त्यांची हिंमत आहे का? पहिल्याच अगोदरच्या वेगळ्या फीस मध्ये वेगळे टप्पे पाडून घेतलेले असतात. आता परत अतिरिक्त बोजा हा पडणार आहे, घराचं सगळं कोलमडणार आहे. पण दुसऱ्या बाजूला मात्र शाळेला अचानक एवढी वाढवायची गरज काय? कुठली गोष्ट वाढली? पुस्तकं तेच आहेत, त्याच्यातूनच शिकवायचंय. तुमचं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर तेच आहे. सगळं जर तेच असेल, वाढवायची फीस बिलकुल वाढवा. महागाई वाढली, तुमची सुद्धा कशाला महागाई तशीच ठेवता, पण इतकी महागाई वाढवू नका दुसऱ्याचे घर उद्ध्वस्त करून, दुसऱ्याचे आईबाप पोटाला चिमटा घेऊन
ज्यावेळेस मुलांना शिकवतायत त्याच वेळेस त्यांच्या फीस वाढवून तुम्ही त्यांचं जगणं मरणं मुश्किल करत असाल तर याच्यावर आमची पालक कदाचित अनभिज्ञ असतील. माझी महाराष्ट्रातील मुंबई असेल, पुणे असेल, नाशिक असेल, संभाजीनगर असेल, कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक पालकांच्या संघटनांना किंवा प्रत्येक पालकांना विनंती आहे. मला माहिती आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर बरेच जण थोडे तरी जागृत होतील. आपण एकत्र होऊया, आपण शाळेला हात जोडून विनंती करूया. एवढी फीस वाढवू नका, काहीतरी त्याच्यामध्ये सवलत द्या. सगळ्यात महत्वाचं, शासन तुम्हाला काहीतरी मदत करतंय. आरटी मधून तुम्ही त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना जरी प्रवेश देत असाल त्याचा मोबदला तुम्हाला शासन देतंय. विनाअनुदानित ज्या शाळा आहेत, जे कायम विना अनुदानित आहेत, त्या सुद्धा मुबलक पैसे घेत आहेत. मग अचानक 7-8 हजार रुपयाचा इतका मोठा बोजा तुम्ही जर पालकांवर टाकत असाल सध्याच्या परिस्थितीमध्ये, सध्याचे लोकांचे प्रश्न भयानक आहेत. महागाई वाढली, फक्त लोक बोलत नाहीत. सरकारच्या वेगळ्या वेगळ्या आश्वासनावर, भोलतापांवर खुश होतात. एका बाजूला खिशावर दरोडे पडतायत, सगळ्या गोष्टीत सगळं वाढलंय, तरी सुद्धा शिक्षणामध्ये भरमसाठ वाढ केली जाते. महात्मा ज्योतिराव फुले असतील, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले असतील, याच पुण्यामध्ये तुमच्या माझ्यासाठी सर्वांसाठी शिक्षणाची दारं खुली केली. शिक्षणाची खरी देवता सावित्रीबाई फुले. त्यांना सुद्धा वाटलं नसेल नंतर शिक्षणाचं बाजारीकरण होईल. आज खरं तर प्रत्येक पालकाला त्याच्या मुलाला शाळेत घालत असताना राज्य सरकारने खरं तर सक्तीचं मोफत आणि दर्जेदार शिक्षण देणं गरजेचं आहे. आमच्याकडून टॅक्स वसूल करता, आमच्याकडून सगळ्या गोष्टीतून तुम्ही 18%, 20, 22, 28% टॅक्स वसूल करताय. मग आमच्या मुलांना तुम्ही विकत शिक्षण दिलं नाही पाहिजे. सक्तीचं मोफत आणि दर्जेदार शिक्षण राज्य सरकारनं दिले पाहिजे. सरकारने जसं आता पहिलीपासून सीबीएसई आणलं तसंच सगळ्यांना मोफत शिक्षण द्या. काय अडचण आहे? कुठून तरी तुम्ही वसूल करतात, उपकार करत नाही. पण आज शिक्षण संस्था चालकांची घरं भरण्यासाठी आमच्या खिशावर जर दरोडे टाकले जात असतील तर हे अत्यंत भयानक आहे. या विरोधात बोललं पाहिजे. संतोष शिंदे म्हणून आपल्या समोर आलाय. सगळ्या पालकांना जागृत करायचंय. सगळ्या पालकांनी आपल्या शाळेला, आपल्या संस्था चालकांना किंवा प्राचार्यांना, मुख्याध्यापकांना हात जोडून त्या ठिकाणी विनंती करा, यावर्षी शाळेची फीस वाढवू नका, इतकी वाढवू नका. नाही ऐकलं तर तुम्ही आम्ही एकत्र होऊया आणि या विरोधात काहीतरी बोलूया. हा प्रश्न महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेसाठी आहे, तुमच्यासाठी आहे. म्हणून जागृत व्हावं एवढीच अपेक्षा आहे. एवढी फीस वाढवणं, ती भरणं आणि आता अडचणीच्या काळात सहन करणं शक्य नाही. तुमच्याकडे जर पैसे असतील तर तुम्ही भरू शकाल, तुम्ही गप्प बसाल. पण ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांनी काय करायचं हा प्रश्न माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला पडलाय, तुम्हाला सुद्धा पडला असेल. म्हणून हा व्हिडिओ त्या लोकांपर्यंत पाठवा जे गरजू असतील. आपण एकत्र मिळू, एकत्र येऊया आणि काहीतरी आवाज उठवूया. शासनाला काहीतरी निर्णय घ्यायला भाग पाडूया. आता लढलो तरच लढू शकतो, अन्यथा नाही. पण मुलांच्या करिअरवर वाईट परिणाम पडू द्यायचा नाही, एवढंच माफक अपेक्षा. जय जाऊ, जय शिवराय. कमेंट करा, प्रतिक्रिया द्या. जमलंच तर संपर्क साधूया, एकत्र येऊया. धन्यवाद. कारण जागृत लोकच या विरोधात काहीतरी बोलू शकतात. झोपलेल्या लोकांना मी उठवू शकत नाही. झोपेचं सोंग घेतलेल्यांना तर अजिबात उठवू शकत नाही. वेळ पडली तर झोपलेल्यांना जाग करू शकतो. जाग झाले तरच ते संघर्ष करू शकतील. त्यासाठी हा व्हिडिओ आहे. म्हणून जास्तीत जास्त पालकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.